तू काही करू नको, आज सुट्टी घे. दरवर्षी विमेन्स डेला ऐकायला मिळणारं आमच्या घरातलं वाक्य. मग मी उठले, पोरग्याची रिव्हिजन घेतली. काही करायचं नव्हतं, पण अंथरुणांची घडी घातली. मशीनमध्ये कपडे पडले होते चार. म्हटलं लावून घ्यावं, असं कामाचं नाहीये भार. सफाईवाली डोक्यात आली म्हणून कचरा ठेवला बाहेर. हातासरशी घरातला काढून घेतला केर. हा म्हणता घड्याळात 11 वाजले बरं का. ह्यांना म्हणाले 12 पर्यंत येईल घरी बारका. हे बोलले उशीर झालाय आता बाहेरच जेवू. मी म्हणाले परीक्षेत पोरगा आजारी पडला तर नाव कुणाचं घेऊ. पटकन उठले आणि भाजी भाकरी केली घाई आणि भांडी घासल्याशिवाय मला चैनच पडत नाही. 1 वाजेपर्यंत दोरीवरचे कपडे होते वाळले. 2 नंतर मी परत पोराच्या अभ्यासाकडे वळले. 4 वाजेपर्यंत पोरानं भरपूर खाल्ला मार. 5 नंतर मला चहाची घाई फार. मग म्हटलं जावं जरा इव्हिनिंग वॉकला. गेटवरती नेहमीचा भाजीवाला दिसला. वांगी घेतली, कारली घेतली, शेपू घेतली ताजी. आई म्हणते लगेच निवडून ठेवावी हिरवी भाजी. मुलगा म्हणाला परीक्षा आहे, आज जरा लवकरच जेवू. जास्त काही नको, आज तुझ्या हातची डाळ खिचडी खाऊ. जेवणानंतर तसा नवरा लागला भांडी धुवू. बाकी सुट्टी वगैरे काय ते उद्या पाहू. धन्यवाद.